नमस्कार शिक्षक विद्यार्थी मित्रांनो, आज आपण गोष्ट कशी सांगावी या संदर्भाने चर्चा करणार आहोत। तत्पूर्वी आपण DDC लर्निंग चॅनल सबस्क्राईब करा, त्यापुढील बेल बटनावरील ऑल शब्दावर क्लिक करा, कारण DDC लर्निंग चॅनल मार्फत यापुढे शिक्षक आणि विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रम राबवले जाणार आहेत। त्यामध्ये शिक्षकांसाठी शिक्षण क्षेत्रातील सर्व अपडेट माहिती, विविध प्रशिक्षणे, विविध शासन निर्णय, परिपत्रके यांची सविस्तर माहितीची व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचतील। तर विद्यार्थ्यांसाठी कविता गायन स्पर्धा, भाषण स्पर्धा इत्यादी। त्यामुळे लगेच हा व्हिडिओ पॉज करून DDC लर्निंग चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटनावरील ऑल शब्दावर क्लिक करा। तसेच हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहून उपयुक्त वाटल्यास नक्की लाईक करा मित्रांनो। चला तर मग आजच्या व्हिडिओची सुरुवात करूया। सर्वप्रथम आपण गोष्ट सांगता येणे का महत्त्वाचे आहे ते पाहू। म्हणजेच गोष्टीची आवश्यकता काय, गोष्टीचे महत्त्व काय याबाबत थोडक्यात चर्चा करू। त्यामध्ये पहिला मुद्दा आहे, माणसाला कथेचे, गोष्टीचे फार आकर्षण असते। तुम्ही पाहता लहानापासून मोठ्यापर्यंत सर्वांनाच गोष्ट ही आवडत असते। दोन मित्र खूप दिवसानंतर जर भेटले तर ते अनेक गोष्टी करत असतात। दोन जवान जर एकत्र खूप दिवसानंतर भेटले तर आपल्या शौर्याच्या गोष्टी करत असतात। दोन शेतकरी जर एकत्र मिळाले तर आपल्या शेती संदर्भाने चर्चा करत असतात। दोन शाळेतील मित्र जर एकत्र मिळाले तर खेळण्याच्या गप्पा गोष्टी करत असतात। म्हणजेच माणसाला लहानापासून ते मोठ्यापर्यंत सर्वांनाच गोष्टीचं फार आकर्षण असतं। त्यानंतरचा मुद्दा आहे, गोष्ट म्हणजे मुलांचा सोबती। गोष्ट ही नेहमी सतत मुलांसोबत असते। त्याची काही उदाहरणं आपण आत्ताच पाहिली। त्यानंतर महत्त्वाचा मुद्दा आहे, गोष्टी म्हणजे संस्कार। आपण पाहता छत्रपती शिवाजी महाराजांना लहानपणी, बालपणी अनेक गोष्टींनी त्यांच्यावर संस्कार केले। त्यांच्या आई जिजामाता यांनी अनेक संस्कारक्षम गोष्टी, शौर्याच्या गोष्टी सांगून त्यांना घडवले। त्याचबरोबर गोष्ट सांगणे हा एक अस्सल व जिवंत अनुभव आहे। तुम्ही पाहता अनेक गोष्टीमध्ये हुबेहूब असे प्रसंग निर्माण केले जातात। त्यामुळे गोष्टीच्या माध्यमातून आपल्या जीवनातील एखादा प्रसंग हुबेहूब साकारता येतो। त्यानंतर गोष्ट सांगणे ही एक कला आहे। जसे चित्रकला असेल, नृत्यकला असेल, गायनकला असेल, याच पद्धतीने गोष्ट सांगता येणे ही एक सुद्धा कला आहे। ही कला आपल्या अंगी विकसित केली पाहिजे। महत्त्वाचा मुद्दा म्हणजे गोष्ट सांगणे हे एक कौशल्य आहे आणि हे कौशल्य आपण सरावाने विकसित करू शकतो। हे कौशल्य विकसित करण्यासाठी जे काही महत्त्वाचे मुद्दे आहेत ते आपण आता पुढे पाहणार आहोत। यानंतरचा महत्त्वाचा मुद्दा आहे, गोष्ट कशी सांगावी। आपण पाहिलं की गोष्ट सांगता येणं किती महत्त्वाचं आहे। तर ही गोष्ट कशी बरं सांगावी? त्यामध्ये सर्वप्रथम आत्मविश्वास महत्त्वाचा आहे। जर आत्मविश्वास नसेल तर कोणतीही गोष्ट प्रभावी करणे शक्य नाही। आत्मविश्वासाच्या अभावामुळे जी गोष्ट आपण करतो ते परिणामकारक होत नाही। लक्षात असलेली गोष्टसुद्धा आपण विसरून जातो। त्यामुळे आत्मविश्वासाने गोष्ट सांगावी। मनावर, चेहऱ्यावर कोणती भीती, दडपण असता कामा नये। असे असेल तर आपण अगदी कौशल्यपूर्ण गोष्ट सांगू शकता। त्यानंतरचा मुद्दा आहे अभिनय। आता तुम्ही म्हणाल, गोष्ट सांगता येण्यासाठी अभिनयाची काय गरज? आम्ही काय कुठे कलाकार आहोत? पण तसे नाही मित्रांनो। जर गोष्ट सांगताना आवश्यकतेनुसार तुम्ही अभिनयाचा वापर केला तर तुमची गोष्ट अधिक रंजक, आनंददायी होण्यास मदत होते। पण गोष्टीच्या निवडीवर किंवा स्वरूपावर ते अवलंबून आहे। तुम्ही निवडलेल्या गोष्टीमध्ये जर एकापेक्षा अधिक मानवी घटकांचा उल्लेख असेल किंवा सहभाग असेल तर त्या घटकानुसार अभिनय केला पाहिजे। जसे की आवाजातील बदल। यामुळे तुमची गोष्ट अधिक श्रवणीय होऊन ती जास्तीत जास्त लोकांना आवडेल। गोष्ट कौशल्यपूर्ण सांगता येण्यासाठी महत्त्वाचा मुद्दा म्हणजे हावभाव। तुम्ही गोष्ट सांगताना गोष्टीत काही प्रसंग असतात। ते प्रसंग आपणास हुबेहूब साकारता येतात। त्यामध्ये वेगवेगळ्या भावना येतात, वेगवेगळे भाव निर्माण करावे लागतात। त्यासाठी तुमचे डोळे, भुवया, चेहऱ्यावरील सर्व घटकांच्या योग्य त्या वेळी योग्य हालचाली होणे आवश्यक आहे। तसेच हातवारेसुद्धा महत्त्वाचे आहेत। तुमच्या निवडलेल्या गोष्टीशी अनुरूप हावभाव गोष्ट सांगताना करणे आवश्यक आहे।
पुढचा महत्त्वाचा मुद्दा आहे आवाजातील चढउतार. तुम्ही गोष्ट सांगताना त्यामध्ये अनेक प्रसंग असतात. आपण मागे पाहिलं, त्यामध्ये काही भावनिक प्रसंग असतात, काही दुःखाचे तर काही हसण्याचे प्रसंग असतात. अशा वेळी तुमच्या आवाजातील चढउतार त्या प्रसंगानुरूप असणे खूप महत्त्वाचे आहे, जेणेकरून गोष्ट ऐकताना अधिक रंजकता येईल. चांगल्या प्रकारे गोष्ट सांगता येण्यासाठी आणखी एक मुद्दा महत्त्वाचा आहे, तो म्हणजे लय. जसे आपण कवितेमध्ये लयबद्ध गायन करतो, प्रकट वाचन करताना सुद्धा एक विशिष्ट प्रकारची लय असते. त्याच प्रकारे गोष्ट सांगताना लयबद्धपणे सांगता येणे आवश्यक आहे, जेणेकरून गोष्ट ऐकणाऱ्याला कंटाळवाणे वाटणार नाही. आत्तापर्यंत आपण गोष्ट कशी सांगावी याचे काही मुद्दे पाहिले. त्यामध्ये आत्मविश्वास, अभिनय, हावभाव, आवाजातील चढउतार आणि लयबद्धता या सर्व मुद्द्यांचा जर तुम्ही गोष्ट सांगताना वापर केला तर तुमची गोष्ट नक्कीच प्रभावी होईल आणि ती गोष्ट ऐकणाऱ्याला ऐकावीशी वाटेल. आता तुम्हाला पुढे काय करायचे आहे याविषयी माहिती पाहू. त्यामध्ये पहिला मुद्दा आहे गोष्टीची निवड. आत्तापर्यंत तुम्ही गोष्टीची निवड केलेलीच असेल. गोष्ट निवडताना कोणतेही बंधन नाही, फक्त ती इतरांना ऐकावी वाटेल अशी असावी आणि 2 ते 5 मिनिटामध्ये बसेल अशी असावी. महत्त्वाचे म्हणजे आपल्या आवडीची गोष्ट निवडा, कारण आपल्याला आवडणारी गोष्ट आपण अधिक चांगल्या प्रकारे सांगू शकतो. त्यामध्ये आपण कोणतीही गोष्ट निवडू शकता. त्यामध्ये विनोदी गोष्ट असेल, साहसी गोष्ट असेल, संस्कारक्षम गोष्ट असेल, यापैकी कोणतीही गोष्ट निवडलं तरी चालेल. पुढचा महत्त्वाचा मुद्दा आहे गोष्टीचे लेखन करणे. आता तुम्ही म्हणाल, निवडलेल्या गोष्टीचं लेखन का बरं करायचं? तर गोष्टीचं लेखन करण्याने त्या गोष्टीमध्ये जे काही अपरिचित शब्द आलेले आहेत, जोड शब्द असतील किंवा अवघड शब्द असतील, त्या शब्दांचा उच्चार स्पष्ट होऊन अचूक उच्चारण करण्यास मदत होईल. त्यानंतर गोष्टीचा एकदा लिहून सराव केल्यानंतर ती गोष्ट घरातील मोठ्या व्यक्तींच्या समोर सांगायची आहे. गोष्ट सांगत असताना यापूर्वी जे काही आपण गोष्ट सांगण्याचे मुद्दे सांगितलेले आहेत त्या सर्व मुद्द्यांचा समावेश त्यामध्ये करायचा आहे. अशा पद्धतीने गोष्ट सांगितल्यानंतर त्या गोष्टीमध्ये ज्या काही त्रुटी असतील त्या त्रुटी दुरुस्त करायच्या आहेत आणि परत पुन्हा गोष्ट सांगण्याचा सराव करायचा आहे. असा 4-5 वेळा सराव केल्यानंतर तुमच्या गोष्टीचा व्हिडिओ मोबाईलमध्ये रेकॉर्ड करायचा आहे. रेकॉर्ड करताना मोबाईल आडवा आणि स्थिर असा ठेवायचा आहे. त्यामध्ये महत्त्वाची गोष्ट वेळ पाळायची आहे. 2 ते 5 मिनिटादरम्यान हा व्हिडिओ झाला पाहिजे. रेकॉर्ड केलेला व्हिडिओ परत एकदा घरातील मोठ्या व्यक्तींना दाखवायचा आहे, आपण स्वतः पाहायचा आहे. त्यामध्ये ज्या काही त्रुटी असतील त्या पुन्हा एकदा दुरुस्त करायच्या आहेत आणि त्या दुरुस्त करून पुन्हा एकदा व्हिडिओ रेकॉर्ड करायचा आहे. हा व्हिडिओ तुमचा अंतिम व्हिडिओ तयार झालेला असेल आणि तो व्हिडिओ दिलेल्या नंबरवर दिलेल्या सूचनेनुसार पाठवायचा आहे. व्हिडिओ पाठवताना त्या व्हिडिओ खाली स्वतःचं पूर्ण नाव, वर्ग, शाळेचं पूर्ण नाव, तालुका, जिल्हा आणि गोष्टीचे नाव हे एकदा परत लिहून पाठवायचे आहे. अशा पद्धतीने मित्रांनो, आपण थोडक्यामध्ये गोष्ट कशी सांगावी या संदर्भाने चर्चा केली. या पद्धतीने आपण गोष्टीचा सराव करून पुढील आठवडाभरामध्ये गोष्ट तयार करून त्याचा व्हिडिओ बनवून दिलेला नंबर पाठवायचा आहे. या स्पर्धेच्या संदर्भाने पुढील ज्या काही सूचना असतील त्या सूचना यापुढे यूट्यूबच्या व्हिडिओच्या माध्यमातून देण्यात येणार आहेत. त्यामुळे कृपया आठवणीने DDC लर्निंग चॅनल सबस्क्राईब करा. त्यापुढील बेल आयकॉनवरील ऑल बटनवर क्लिक करा, जेणेकरून यापुढील सर्व अपडेट्स आपणाला मिळत राहतील. या स्पर्धेमध्ये बरेच विद्यार्थी इंग्रजी माध्यमातील आहेत. इंग्रजी माध्यमातून गोष्ट पाठवणार आहेत. त्यांच्यासाठी थोडक्यामध्ये मार्गदर्शन करत आहेत आमचे मित्र भोसले सर. इंग्रजी माध्यमातील विद्यार्थ्यांसाठीच्या मार्गदर्शनानंतर आपण एक आश्चर्यकारक असा व्हिडिओ पाहणार आहोत. त्यामुळे मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा. Well, storytelling is a real art form that requires repeated efforts to get right. Storytelling is the art to tell stories in order to engage and listeners. The storyteller conveys a message
information and knowledge in an entertaining way. So, literary techniques and non-verbal language are his tools. Storytelling is powerful linguistic and psychological techniques in order to make listeners happy with fun. Practice makes perfect. By doing again and again practice of telling the stories, you will definitely be a good storyteller. So you have to do a practice again and again with your good friends or in front of mirror also by using good tips. If you are a good just getting started telling stories, then attention here. Here are a very good and important tips that will make you a good storyteller. To strengthen your stories and engage your audience, you should have follow these all the tips. The first one is confidence. The stories that you are going to tell, the time you should have a good confidence. The confidence makes you be a good storyteller. So have a good confidence with content. The next one is choose a clear central message story. The stories should be very good in case of the message. So the message should be clear. Then have a clear structure of that particular stories. The stories which you select should have a clear structure because it should send a good message. Then while you are going to tell stories, sometimes you have to engage your listeners by asking some questions or catching their attention. If you want to become a good storyteller, then you have to observe good storytellers. You have to again and again watch the storytellers' stories. While telling the stories, use proper gestures and body language and intonation, like a falling intonation and a rising intonation by using your body parts movement and the sound effect. Then it creates a good interest among the listeners and they will cooperate you by listening good stories too. So again and again watch a good stories, practice with your friends and in front of mirror and follow the good instructions, then definitely you will be a good storyteller. I hope you will enjoy these storytelling tips. Thank you. गोष्ट कशी सांगावी या मुद्द्याची चर्चा करताना आपण पाहिलं होतं की गोष्ट सांगता येणे हे एक कौशल्य आहे आणि हे कौशल्य विकसित करणे आवश्यक आहे. त्यासाठी आवश्यकता आहे सरावाची. भरपूर सराव करून आपण कोणतेही कौशल्य आत्मसात करू शकतो. त्या संदर्भात आपण एक व्हिडिओ पाहणार आहोत. या व्हिडिओमध्ये एक मुलगा आहे जो की त्याला दोन्ही हात पाय नाहीत. मग आपणाला प्रश्न पडतो की तो मुलगा जीवन तरी कसा जगत असेल. अशा वेळी त्याने खूप सरावाने असं कौशल्य आत्मसात केलं की तो स्वतःची सर्व कामे स्वतः करतो. त्यामध्ये झोपेतून उठणे, ब्रश करणे, अंघोळ करणे, स्वतः पाणी पिणे, संगणक चालवणे, अभ्यास करणे, लाईट लावणे, गाडी चालवणे आणि महत्त्वाचे म्हणजे पोहणेसुद्धा. हा व्हिडिओ गोष्टी संदर्भात जरी नसला तरी एक कौशल्य कसे विकसित केले जाऊ शकतात या संदर्भाने याचा उपयोग तुम्ही करू शकता. चला तर मग हा व्हिडिओ पाहूया. मैं विश्वास करता हूँ कि सब कुछ परमेश्वर के नियंत्रण में है और परमेश्वर ने हमारे लिए जो योजना बनाई है ये उसका भाग है. और किस प्रकार की योजनाएं हैं, सचमुच इस वक्त मैं परमेश्वर की महिमा को मेरे हाथ पैर न होने के वजह के संघर्ष के द्वारा देख सकता हूँ.
my light, my strength. My comfort. And righteousness. वास्तव में हमारा जीवन जो हम जी रहे हैं वो पवित्र शास्त्र की उत्तम गवाही है देने के लिए। हाँ, हमारे फल द्वारा जिस तरह से हम जीते हैं सारा संसार देखता है। यीशु हमारे जीवन में हैं, जिस तरह से हम हैं जीते हैं, और मेरा मतलब है मैं बाहर भी जाता हूँ। आप जानते हो, बाहर मेरी मुस्कुराहट से भी मैं लोगों को छू लेता हूँ। हाँ, तब सोचो कि ये जानना ज़रूरी है कि हम खुले मन से परमेश्वर को अपना उपयोग करने दें और उसकी योजना जो हमारे जीवन के लिए है। मेरी ये चाह है कि मैं बिना सहारे और सामान्य जिंदगी और पूरी जिंदगी जीऊं। यही मेरा सपना है। मैं वाकई सारी समस्याओं को बाहर रखकर जीना चाहता हूँ और भरपूरता से मैं ये करने जा रहा हूँ। हाँ, ये मेरा मुख्य उद्देश्य है। इसलिए मेरा मतलब है मैं नई चुनौती से प्यार करता हूँ। हाँ, आप जानते हैं, मेरा मतलब है ये भी एक चुनौती थी कि मैं अपना काम करूं। जैसे कि अब मैं अपने दांतों को खुद साफ करता हूं और ऐसे बहुत से काम, तो मुझे बड़ा आनंद आता है इन सब बातों में। और कभी कभी मैं नाराज हो जाता हूँ। हाँ, कभी कभी मैं निराश हो जाता हूँ, पर इन सब से ऊपर मेरा उद्देश्य है कि मुझे जिंदगी जीनी है और नई चुनौतियों से मुझे कोई नहीं रोक सकता। रुकावटों को दूर करने के लिए हमें पहले देखना है कि हम कहाँ हैं और रुकावटें क्या हैं। हाँ, मेरे जीवन में ऐसी बहुत सी चीज़ें हैं जो बदल नहीं सकती और रुकावटें मेरे जीवन में हैं। उनमें से कुछ तो मेरे नियंत्रण में हैं और कुछ नहीं। स्वाभाविक है, क्योंकि मेरे जन्म से मेरे हाथ पैर नहीं हैं और यही बड़ी रुकावट है। इस रुकावट से उभरने के लिए आपको जानना है कि आप कहाँ हैं और अपने आप को देखना है उस रुकावट से उभर कर, ताकि हमें सच्ची चीज़ें दिखाई दें कि हमारे पास क्या है और हमारा सबसे अच्छा गुण क्या है, और कभी हार ना माने। मेरा मतलब है उभर जाना। आप जानते हैं, बड़ी समस्या जिससे हमें पहली बार उभरना है। स्वाभाविक है, हाँ, पर जब हम गिर जाते हैं परमेश्वर आता है और हमें फिर से उठाने के लिए सामर्थ देता है।